अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे। तब्बल 607 पुरुषांनी महिला असल्याचं भासवून किंवा महिलांच्या नावाने अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घेतल्याचं प्रशासनाच्या पडताळणीत समोर आलं आहे। आता संबंधितांकडून लाभाची संपूर्ण रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 7,20,365 अर्ज प्राप्त झाले होते। छाननीनंतर 6,95,350 महिला लाभार्थी पात्र ठरल्या। मात्र सखोल पडताळणीत 33,304 अर्जदार अपात्र आढळून आल्यानं त्यांना योजनेतून वगळण्यात आलं असून जून महिन्यापासून त्यांचे अनुदानही बंद करण्यात आलं आहे। महिला व बाल विकास विभागाच्या तपासात सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 607 पुरुषांनी महिला असल्याचं भासवून किंवा महिलाच्या नावाने अर्ज करून योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। काहींनी चुकीची माहिती देत शासनाची फसवणूक केल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं असून आता संबंधितांची ओळख निश्चित करून त्यांच्याकडून मिळालेल्या लाभाची संपूर्ण रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे।